राम राम विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विभक्ती विचारली जाते. विभक्ती ओळखणं सोपं असतं, पण जेव्हा आपल्याला सामासिक शब्दाची विभक्ती विचारल्या जाणार तेव्हा लक्षात ठेवा, सामासिक शब्द विचारला आपल्याला गजानन, गज आणि आनन असे दोन वेगवेगळे शब्द एकत्र आले आणि एक शब्द तयार झाला गजानन. मग आता जर या गजानन शब्दाची आपल्याला विभक्ती विचारली तर आपण काय करणार? गजानन प्रत्यय लागले नाही, प्रथमा म्हणणार. परंतु सामासिक शब्दाची विभक्ती ओळखत असताना सबंधी सर्वनामाकडे जावं लागतं. मग आता बरेच जण त्याचा विग्रह करतात. गजाचे आहे आनन ज्याला. आता या ठिकाणी गजाचे शब्द जरी म्हटलं तरी इथे षष्ठी येते आणि आनन म्हटलं की प्रथमा येते. परंतु सामासिक शब्दाची विभक्ती ही संबंधित सर्वनामावरून ओळखली जाते आणि म्हणून गजाचे आहे आनन ज्याला. ज्याला संबंधित सर्वनामाला कोणतं प्रत्यय लागलेलं आहे ते बघावं लागतं आणि मग या संबंधित सर्वनामाला ला प्रत्यय लागलं म्हणजे या ठिकाणी दान झालेलं आहे. म्हणजे ज्याला, म्हणून गजानन शब्दाची विभक्ती आहे चतुर्थी.